सर्व श्रमिक संघटना सदस्य सातारा 2009 पासून EPS 95 संदर्भात शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत। या बाबतीत एकही दिवस आमचा आंदोलनाचा खडा झालेला नाही, परंतु शासन निर्डावलेले आहे, गेंड्याच्या कातडीचे आहे। फक्त त्यांना जनतेचा पैसा कसा लाटायचा आणि धनदांडग्यांना द्यायचा, आमचे पैसे दर महिन्याच्या पगारातून वसूल करून घेऊन सुद्धा आमचे पैसे आम्हाला देताना शासनाला जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालं निर्णय घ्यायला वेळ मिळत नाही। गेंड्याची मी प्रमोद परमने। आत्ता EPS 95च्या पेन्शनधारकांना अत्यंत कमी म्हणजे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा नसणारी पेन्शन मिळत आहे आणि ती पेन्शन आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आंदोलन करतोय। आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं, दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि हे आंदोलन 2009 सालापासून चालू असून सुद्धा सरकारनं याची दखल घेतलेली नाही। सरकारनं आमच्या व्याजाचे पैसे जरी आम्हाला परत दिले, व्याज जरी आम्हाला परत दिलं तरी आम्हाला समाधानकारक पेन्शन मिळणार आहे, परंतु सरकार ते करत नाही आणि त्याबद्दल पेन्शनरांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे आणि त्या असंतोषाला आता मोठ्या प्रमाणावर वाट फुटलेली आहे आणि यापुढं जर सरकारनं वेळीच निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन, आमरण उपोषणासारखे सुद्धा आंदोलन करण्याचं पेन्शनरांमध्ये ठरत आहे। आज देश पातळीवर सगळ्या बहुसंख्य संघटना ह्या एकत्र आलेल्या आहेत या पेन्शनच्या प्रश्नावर आणि 9, 10, 11 फेब्रुवारी रोजी आत्ता 3 दिवस सर्व देशभर याविषयी आंदोलन होत आहे आणि ह्या आंदोलनाची तीव्रता जर लक्षात नाही घेतली सरकारनं तर यापुढेही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचं पेन्शन दिल्लीला नाही आत्ता तर आज या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर मी गजानन दिगंबर लंगडे, खंडाळा बावडा, EPS 95 पेन्शनधारक या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्यापाशी काही आमच्या अडचणी प्रत्यक्षात मांडत आहे। गेली 2012 सालापासून 9 सालापासून आमचा पेन्शनर संघटनेच्या वतीनं, अखिल भारतीय पेन्शनर समन्वय समितीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आमचा संघर्ष चालू आहे आणि सध्या आम्हाला मिनिमम पेन्शन 1000 रुपये मिळते। आत्ता कुठं रिटायर झालेल्या माणसाला